नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। गेल्या आठवड्याभरापासून राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणी साठा जमा झालाय। दुसरीकडे खरीप हंगामातील पिकांना देखील पावसाळ्यामुळे मोठा दिलासा मिळालाय। भारतीय हवामान खात्याने आज रविवारी देखील राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। संपूर्ण अंदाज पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। IMDनं जारी केलेल्या अंदाजानुसार आज मुंबईसह कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे। त्यामुळे या भागाला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। कोकणात पावसाचा जोर कायम राहणार आहे। त्यामुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। पुणे जिल्ह्यातही आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सातारा जिल्ह्याला देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। मुंबईसह उपनगर आणि पालघर जिल्ह्यात आज जोरदार पावसाची शक्यता आहे। दुसरीकडे विदर्भातील अमरावती, अकोला, नागपूर, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे असा अंदाज IMDनं वर्तवलाय। मराठवाड्यातील बीड, परभणी, जालना तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे। हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या बंगालच्या उपसागरातील उत्तर भागात आणि पश्चिम बंगाल आणि बांगलादेश लगतच्या किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय। त्यामुळे पुढील आठवडाभर राज्यात चांगला पाऊस पडणार आहे। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।